Welcome guys. Myself Mr. Y.R. Toke, Assistant Professor of Swami Vivekananda Junior College of Science, Sisundi. Now, today we are going to learn part number 12, genetic disorders, or also last topic of inheritance and variation chapter. Genetic disorders. Genetic disorders आर ब्रॉडली ग्रुप इंटू टू कॅटेगरीज. म्हणजे जे काही जेनेटिक डिसऑर्डर्स आपण आज बघणार आहोत, जेनेटिक डिसऑर्डर्स म्हणजे जे गुणसूत्रांमुळे होणारे जे काही रोग असतील, डिसीज असतील ह्युमन बिईंगमध्ये, ते आज आपण संक्षिप्त स्वरूपात बघणार आहोत. जेनेटिक डिसऑर्डर्स आर ब्रॉडली ग्रुप इंटू टू कॅटेगरीज. जेनेटिक डिसऑर्डर्स त्या ठिकाणी काय केलेले आहेत, दोन कॅटेगरीमध्ये, दोन ग्रुपमध्ये त्या ठिकाणी डिवाइड केले. फर्स्ट जो ग्रुप आहे तो म्हणजे मेंडेलियन डिसऑर्डर. सेकंड जो आहे म्हणजे तो क्रोमोझोमल डिसऑर्डर्स. मेंडेलियन व्हेरी वेल यू नो. ओके. सेकंड इज क्रोमोझोमल डिसऑर्डर्स. म्हणजे मेंडेलियन डिसऑर्डर आहे आणि क्रोमोझोमल डिसऑर्डर्स. मेंडेलियन डिसऑर्डर्स मेनली कॉज ड्यू टू दी अल्टरनेशन ऑर म्युटेशन इन दी जीन. मेनली कॉज जे फॉर्म होतात मेंडेलियन डिसऑर्डर ते कशामुळे होतात, अल्टरनेशन असेल किंवा म्युटेशन असेल त्या जीनमध्ये होणारं अल्टरनेशन किंवा म्युटेशन, त्यामुळेच हे मेंडेलियन डिसऑर्डर त्या ठिकाणी फॉर्म होतात. मग त्याचं एक्झाम्पल जे आहे ते म्हणजे काय, थॅलॅसेमिया असेल, सिकल सेल ॲनिमिया असेल, त्यानंतर कलर ब्लाइंडनेस असेल, हिमोफिलिया असेल, फिनिलकिटोनुरिया असेल म्हणजे PKU असतील. हे जे काही डिसीज आहेत हे ते ठिकाणी फॉर्म होतात. मग आपण एक्झाम्पल जे थॅलॅसेमिया वगैरे आहे ते पुढे बघणार आहोत. नेक्स्ट जो डिसीज आहे तो म्हणजे क्रोमोझोमल डिसऑर्डर. सेकंड कॅटेगरी ऑफ दी genetic disorders caused due to the absence or excess of one or more chromosomes on their abnormal arrangement. म्हणजे आता फर्स्ट जो बघितला आपण मेंडेलियन डिसऑर्डर, तर तो त्या ठिकाणी कशामुळे होतो, तर ड्यू टू दी कॉजेस ऑफ अल्टरनेशन ऑर म्युटेशन ऑफ जीन. म्हणजे जीनमध्ये होणारं अल्टरनेशन किंवा म्युटेशन, त्यामुळे तो डिसीज त्या ठिकाणी कॉज होतो. आणि इथे हा क्रोमोझोमल डिसऑर्डर जो आहे हा कशामुळे होता, ॲब्सेन्स असेल किंवा एक्सेस जास्त प्रमाणात असेल किंवा एकापेक्षा जास्त क्रोमोझोम त्या ठिकाणी असतील आणि त्यामुळे त्यांची ॲबनॉर्मल अरेंजमेंट झालेली असेल, त्यामुळे क्रोमोझोमल डिसऑर्डर त्या ठिकाणी फॉर्म होतात. मग क्रोमोझोमल डिसऑर्डर कोणकोणते आहेत तर आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. त्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल डाऊन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम, काइनफिल्टर सिंड्रोम जे आहे ते तिघही डिसीज जे आहेत हे त्या ठिकाणी क्रोमोझोमल डिसऑर्डर्समुळे फॉर्म होतात. मग त्या ठिकाणी हे जे डाऊन सिंड्रोम, टर्नर्स एक्झाम्पल्स आहेत हे आपण पुढे संक्षिप्त स्वरूपात बघणारच आहोत. First disease, thalassemia. Thalassemia is an example of Mendelian inheritance. Okay, Mendelian inheritance. Thalassemia is an example of Mendelian disorders. Okay, thalassemia is an autosomal inherited recessive disease. Thalassemia is an autosomal inherited recessive disease. Okay, then the hemoglobin molecule is made up of 4 polypeptide chains, 2 alpha and 2 beta chains. म्हणजे थॅलेसेमिया जो आहे हा ॲटोझोमल आहे, इनहेरिटेड रेसेसिव्ह डिसीज त्या ठिकाणी तो आहे. म्हणजेच काय, वंश परंपरागत हेरिडिटी आपण ज्याला म्हणतो त्यानुसार येणारा डिसीज. ओके, आपण पुढे बघूया. तो हिमोग्लोबिन इज अ मॉलिक्यूल इज मेडअप ऑफ 4 पॉलिपेप्टाईड चेन. हिमोग्लोबिन जो काय मॉलिक्यूल आहे हा कशापासून बनतो, तर 4 पॉलिपेप्टाईड चेन्सपासून. मग ते 4 पॉलिपेप्टाईड चेन्स कोणते, तर 2 अल्फा आणि 2 बीटा चेन्स त्या ठिकाणी फॉर्म होतं. 2 + 2 = 4 पॉलिपेप्टाईड चेन मॉलिक्यूल. ओके, हिमोग्लोबिन. दिस सिंथेसिस ऑफ अल्फा चेन्स आर कंट्रोल्ड बाय दी 2 क्लोजली लिंक जीन्स. मग त्या ठिकाणी जे काही सिंथेसिस होतं त्या अल्फा चेनचं, तर ते कंट्रोल कोणाच्या अंडरमध्ये असतं, बाय दी 2 क्लोजली लिंक जीन जे आहेत. मग हिमोग्लोबिन अल्फा 1 आणि हिमोग्लोबिन अल्फा 2 आणि क्रोमोझोम 16. म्हणजे हे त्या ठिकाणी काय, क्लोजली लिंक जीन जे आहेत त्यांच्या कंट्रोलमध्ये आहेत हे दोन्हीही अल्फा चेन्स. मग त्या ठिकाणी हिमोग्लोबिन अल्फा 1 असेल किंवा हिमोग्लोबिन अल्फा 2 असतील, हे कोणाच्या कंट्रोलमध्ये, ऑन दी क्रोमोझोम 16च्या कंट्रोलमध्ये. बघा, देन दी सिंथेसिस ऑफ बीटा चेन. तसंच सिमिलर ज्या ठिकाणी सिंथेसिस होतं बीटा चेनचं ते सुद्धा कंट्रोल बाय अ सिंगल जीन. मग सिंगल जीन कोणता, हिमोग्लोबिन बीटा ऑन दी क्रोमोझोम 11. क्रोमोझोम 11वर जो काही हिमोग्लोबिन बीटा जो आहे सिंगल जीन त्याच्या कंट्रोलमध्ये हे बीटा चेनचं सिंथेसिस असतं. ओके, देन दी डिपेंडिंग अपॉन विच चेन इज हिमोग्लोबिन इज ॲफेक्टेड थॅलॅसेमिया इज क्लासिफाईड ॲज. मग त्या ठिकाणी डिपेंडिंग आपण बघतोय जी काही चेन आहे हिमोग्लोबिनची ही ॲफेक्टेड झाली आहे कशा थ्रू, थॅलॅसेमिया थ्रू. मग ते कसं, तर ते आपण क्लासिफाईड करणार आहोत, बघूयात. अल्फा थॅलॅसेमिया अँड बीटा थॅलॅसेमिया both are the 2 + 2 4 polypeptide chain. Then it is caused due to the deletion or mutation of gene which codes for the alpha and beta globin chain that result in a abnormal synthesis of hemoglobin. म्हणजे आता यांचं काय कॉजेस फॉर्म होतात. मग या ठिकाणी आपण काय बघितलं होतं, म्युटेशन बघितलं होतं नाही का.
कशामध्ये? मेंडेलियन हेरिटेजमध्ये. मग या ठिकाणी काय? डिलिशन ऑर म्युटेशन ऑफ जीन. त्या ठिकाणी काय होतं? डिलिशन होतं किंवा म्युटेशन होतं. कशामध्ये? जीनमध्ये. परंतु कशात? विच कोड फॉर अल्फा अँड बीटा ग्लोबिन चेनवर. त्याचेच रिझल्ट्स काय होतात? ॲबनॉर्मल सिंथेसिस ऑफ हिमोग्लोबिन. म्हणजे हिमोग्लोबिनच्या सिंथेसिसमध्ये अल्फा आणि बीटा चेनमध्ये डिलिशन झालं किंवा म्युटेशन झालं त्या जीनच्या कोडमध्ये अल्फा किंवा बीटामध्ये, तर त्याचे रिझल्ट्स काय होतात? ॲबनॉर्मल हिमोग्लोबिनचं सिंथेसिस होतं. ओके. इन थॅलेसेमिया पर्सन शोज द सिम्पटम्स लाईक ॲनिमिया, pale yellow skin, change in size and shape of RBC, show growth and the development, dark urine. मग थॅलेसेमिया जो डिसीज आहे, या थॅलेसेमिया डिसीजचं जे काही सिम्पटम्स आहेत, तर हे सिम्पटम्स कसले आहेत? ॲनिमिया असेल किंवा पेल येलो स्किन असेल किंवा त्यानंतर त्या ठिकाणी चेंज होते, साईज होते, कशामध्ये? RBCमध्ये, किंवा स्लो ग्रोथ होते, त्यानंतर डेव्हलपमेंट स्लो होते, डार्क युरिन येतं. म्हणजे आत्ताच आपण जे काही थॅलेसेमियाचं जर पेशंट असेल तर त्या पेशंटचं लक्षणं कसे ओळखायचे किंवा लक्षणं काय असतील तर ते आपण बघूया. थॅलेसेमियाचा जो काही पर्सन असेल तर त्याला ॲनिमिया दिसून येतो, ॲनिमियासारखे सिम्पटम दिसतात. मग पेल येलो कलर होतो स्किनचा, त्यानंतर त्यांच्या शेप आणि साईजमध्ये बदल होतो RBCच्या, त्यानंतर ग्रोथ जी आहे ती स्लो होते, डेव्हलपमेंट स्लो होते, आणि युरिनचा जो कलर आहे ते युरिन जे आहे ते कसं होतं? डार्क होतं. हे जे सिम्पटम्स आहेत हे कसले आहेत? थॅलेसेमिया डिसीजचे. देन दी मासिव्ह ब्लड ट्रान्सफ्युजन इज निडेड ड्यू टू दिस पेशंट्स. आणि असं जर पेशंट असेल ज्याला की थॅलेसेमिया हा मेजर फॉर्ममध्ये कॉज झालेला असेल तर त्याला काय गरजेचं आहे? आफ्टर विदिन 1 मंथ त्याला मासिव्ह ब्लड ट्रान्सफ्युजन करायला लागतं. म्हणजे त्याचं ब्लड त्या ठिकाणी चेंज करायला लागतं, एक्सटर्नल ब्लड त्याला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायला लागतं. का? तर त्याचं जे काही हिमोग्लोबिनचं सिंथेसिस होतं ते कसं होतं? ॲबनॉर्मल. त्याची बॉडी जे काही हिमोग्लोबिन त्या ठिकाणी प्रोड्यूस करायला पाहिजे त्या प्रमाणात ते होत नसल्यामुळे त्या ठिकाणी त्याला काय होतं? मासिव्ह ब्लड त्या ठिकाणी ट्रान्सफ्युजन करायची गरज येते, म्हणजे ब्लड ट्रान्सफर करण्याची त्याला गरज आहे. थॅलेसेमिया डिफर्स फ्रॉम द सिकल सेल ॲनिमिया. थॅलेसेमिया जो आहे तो थोडासा डिफरंट आहे सिकल सेल ॲनिमियापेक्षा. द फॉर्मर इज अ क्वालिटेटिव्ह प्रॉब्लेम ऑफ सिंथेसायझिंग फ्यू ग्लोबिन मॉलिक्यूल, व्हाईल द लेटर इज अ क्वालिटेटिव्ह प्रॉब्लेम ऑफ द सिंथेसायझिस इनकरेक्टली फंक्शनल ग्लोबिन. म्हणजे त्या ठिकाणी क्वालिटेटिव्ह प्रॉब्लेम सिंथेसायझिंग जे आहेत फ्यू ग्लोबिन मॉलिक्यूलसाठी, परंतु त्याच्या अपोजिट लेटर क्वालिटेटिव्ह प्रॉब्लेम सिंथेसायझिंग होतात त्या ठिकाणी, जसं तर इनकरेक्टली फंक्शनल ग्लोबिनसोबत. म्हणजे त्याचे जे काही फंक्शनल ग्लोबिन आहेत ते कसे होतात? इनकरेक्ट. देन दी डाऊन सिंड्रोम्स. आता आपण थॅलेसेमियाचं जे काही एक्झाम्पल घेतलं होतं ते कशामध्ये होतं? मेंडेलियन डिसऑर्डर फर्स्ट कॅटेगरीमध्ये, फर्स्ट ग्रुपमध्ये. सेकंड कॅटेगरी जी होती, सेकंड ग्रुप जो होता तो काय होता? क्रोमोझोमल डिसऑर्डर. आता क्रोमोझोमल डिसऑर्डर म्हणजे त्या ठिकाणी काय? डिलिशियन किंवा एक्सेस किंवा 1 or more क्रोमोझोम्स त्या ठिकाणी डिलीट होतात, किंवा त्या ठिकाणी एक्सेस म्हणजे जास्त प्रमाणात होतात क्रोमोझोम, किंवा एक किंवा एकापेक्षा जास्त क्रोमोझोम त्या ठिकाणी अरेंज झालेले असतात, आणि त्यामुळे त्यांची जी काही डेव्हलपमेंट आहे, अरेंजमेंट आहे ती कशी होती? ॲबनॉर्मल, आणि त्यामुळेच त्या ठिकाणी क्रोमोझोमल डिसऑर्डर्स फॉर्म्स होतात. मग त्याचं एक्झाम्पल आपण डाऊन सिंड्रोम, काइनफिल्टर सिंड्रोम्स, PKU, हिमोफिलिया बघितलं होतं. मग त्यापैकी डाऊन सिंड्रोम जो आहे तो आपण या ठिकाणी बघणार आहोत. डाऊन सिंड्रोम इज अ नेम आफ्टर द फिजिशियन जॉन लँगडन डाऊन, हू फर्स्ट डिस्क्राइब दिस दी ॲटोझोमल क्रोमोझोम डिसऑर्डर इन 1866. म्हणजे डाऊन सिंड्रोम जो आहे हे नाव त्या ठिकाणी कशावरून आले? तर एक फिजिशियन सायंटिस्ट होते जॉन लँगडन डाऊन नावाचे, त्यांनी फर्स्ट टाईम डिस्क्राईब केलेलं होतं ॲटोझोमल क्रोमोझोमल डिसऑर्डर. म्हणजे या जॉन डाऊन जे सायंटिस्ट आहेत, फिजिशियन जे आहेत, यांनी प्रथमतः 1866मध्ये ऑटोझोमल क्रोमोझोम डिसऑर्डर जो आहे या त्यांनी शोधून काढला, डिस्क्राईब केला, आणि त्यावरून ते नेमिंग त्या डाऊन सिंड्रोम देण्यात आलं. ओके. नॉमेनक्लेचर. दिस सिंड्रोम इज कॉज ड्यू टू दी एक्स्ट्रा कॉपी ऑफ क्रोमोझोम नंबर 21. हा जो सिंड्रोम जो आहे याने काय कॉज केलेला आहे आपण डिफाईन बघितलं होतं क्रोमोझोमलमध्ये. डिलिशियन किंवा एक्सेस 1 or more क्रोमोझोम, जीन और क्रोमोझोम अरेंजमेंट. ओके. मग या ठिकाणी काय? सिंड्रोम इज कॉज एक्स्ट्रा कॉपी ऑफ क्रोमोझोम. म्हणजे या ठिकाणी काय झालेली? एक्स्ट्रा कॉपी त्या ठिकाणी तयार झालेली. कशावर? 21 नंबरचा जो काही क्रोमोझोम आहे त्या ठिकाणी. आपल्याला माहिती आहे 23rd पेअर ऑफ क्रोमोझोम्स आहे त्या ठिकाणी. फर्स्ट जी आहे तर ती कसली आहे? सॉरी,
टोटल 23 पेयर्स आहेत आणि 46 क्रोमोझोम्स आहेत. त्यापैकी 21st पेयर जी आहे त्या ठिकाणी एक्स्ट्रा कॉपीची अरेंजमेंट झालेली आहे आणि त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, डाऊन सिंड्रोम. इट शोज दी प्रेझेन्स ऑफ 3 कॉपीज ऑफ 21st क्रोमोझोम इन्स्टेड ऑफ होमोलॉगस पेयर. आणि ती त्या ठिकाणी एक्स्ट्रा कॉपीची अरेंजमेंट झालेली आहे आणि ती अरेंजमेंट त्या ठिकाणी काय आहे, 3 कॉपीज त्या ठिकाणी 21st क्रोमोझोमवर आलेल्या आहेत इन्स्टेड दी होमोलॉगस पेयर. म्हणजे कोणत्या साईडला, होमोलॉगस पेयरच्या साईडला. ओके, दीज इंडिव्हिज्युअल्स विल हॅव 47 क्रोमोझोम इन्स्टेड ऑफ नॉर्मल नंबर 46. आणि त्यामुळे काय झालेले त्या ठिकाणी, दीज इंडिव्हिज्युअल्स विल हॅव 47 क्रोमोझोम. एक कॉपी ॲड झाली म्हणजे क्रोमोझोम्स किती झाले, 47 क्रोमोझोम इन्स्टेड ऑफ दी नॉर्मल नंबर किती असतात, 46. म्हणजे 23 पेयर्स 46 क्रोमोझोम्स. ओके, देन डाऊन सिंड्रोमचे ट्रायझोमी दिलेले आहे. 21चा जो काही सर्कल आहे त्या सर्कलवर तुम्ही बघू शकता कॅरिओटाईप ऑफ डाऊन सिंड्रोममध्ये एक कॉपी 21च्या पेयरवर ॲड झालेली आहे. म्हणजे काय झाले, एक्स्ट्रा कॉपी त्या ठिकाणी ॲड झाली आणि त्यामुळे काय झालं, ॲबनॉर्मल. आणि त्यामुळे काय झालेलं आहे, डाऊन सिंड्रोम या ठिकाणी कन्फर्म झालेलं आहे. बघा, then 21st trisomy occurs due to the non-disjunction or failure of separation of chromosomes cytosome during gamete formation. 21st trisomy जे आहे ड्यू टू दी काय झाले, नॉन डिजंक्शन और फेल्युअर सेपरेशन ऑफ क्रोमोझोम्स. आणि त्यामुळे काय झालं, गॅमेट फॉर्मेशनसोबत ते फेल्युअर झालं. दी इन्सिडन्स ऑफ नॉन डिजंक्शन इज डिस्टिंक्टली हायर इन मदर्स हू आर ओव्हर 45 इयर्स. आणि हे जे काही इन्सिडन्स आहे, हा जो काही डिसजंक्शन आहे हा डिस्टिंक्टली कसा आहे, हायर इन मदर्स who are 45 years ओल्डमध्ये. These patients have mild or moderate mental retardation and the skeletal development is poor. आणि असे जे काही पेशंट्स असतील यांच्यामध्ये काय होतं, माइल्ड और मॉडरेट मेंटल रिटार्डेशन होतं आणि त्यानंतर त्यांच्या स्केलेटलची डेव्हलपमेंट जी आहे ती कशी होते, पुअर होते. डिस्टिंक्ट फेशियल फीचर्स लाईक स्मॉल हेड, ears and mouth. Face is typically flat and rounded with a flat nose, open mouth and protruding tongue. आणि त्या ठिकाणी काय झालेलं आहे, त्याचे जे काही फेशियल डिस्टिंक्शन आहे फीचर्समध्ये, मग त्या ठिकाणी स्मॉल हेड असेल, इयर्स आणि माउथ स्मॉल असतील, फेस टिपिकली फ्लॅट असेल, राऊंडेड फ्लॅट नोज असेल, ओपन माउथ कसं असतं आणि पोट्रुडिंग टंग, त्यांची टंग कशी असते, पोट्रुडिंग. देन आय स्लॅन्ट अप अँड आउट विथ दी इंटरनल एपिकॅन्थल फोल्ड्स. आय जे आहे ते कसे होतं, स्लांट अप आणि आउट दी इंटरनल एपिकॅन्थल फोल्ड्स. फ्लॅट हँड्स अँड स्टबी फिंगर. हँड जे आहेत ते कसे असतात, फ्लॅट असतात आणि फिंगर जे आहेत ते कसे स्टबी. अँड पाम इज अ ब्रॉड विथ अ सिंगल पामर क्रेस. पाम जे आहे आपले ते कसे असतात, ब्रॉड आणि ते कसे कोणासोबत असतात, विथ अ सिंगल पामर क्रेज. ओके, देन टर्नर सिंड्रोम. सेकंड वन एक्झाम्पल इज अ टर्नर सिंड्रोम. X monosomy and X zero. Females, it is a sex chromosomal disorder caused due to the non-disjunction or the chromosome during gamete formation. हा एक सेक्स क्रोमोझोमल डिसऑर्डर आहे caused due to the non-disjunction chromosome during gamete formation. ज्यावेळेस गॅमेट फॉर्मेशन होतात त्यावेळेस. इंडिव्हिज्युअल बॉर्न विथ द टर्नर सिंड्रोम हॅज 44 ॲटोझोम्स विथ X0. म्हणजे जो काय आहे एक्स फिमेल तो तर सिंड्रोम कुठे 44 ॲटोझोम्स. देन आर फिनोटिपिकली फिमेल. दे हॅव शॉर्ट stature, height and web neck, lower posterior hairline, broad shield shape chest, poorly developed ovaries and breast and low intelligence. म्हणजे हे काय, शॉर्ट स्ट्रेचर आहे, हाईट, वेब नेक, देन लोअर पोस्टेरियर हेअरलाईन त्या ठिकाणी असतात, ब्रॉड शिल्ड शेपमध्ये त्या ठिकाणी असतात. ते पुअरली डेव्हलप काय असतात, ओव्हरीज आणि ब्रिज जे आहे ते ठिकाणी पुअरली डेव्हलप असतात आणि लॉ इंटेलिजन्स त्या ठिकाणी फॉर्म होतात कोणाला, तर टर्नर सिंड्रोम पेशंट असते. देन दिस नेक्स्ट वन इज द काइनफिल्टर सिंड्रोम, XXY males. Okay, then it is a chromosomal disorder caused due to the extra X chromosome in males. You well know the genotype of males is capital X and capital Y, but it is a cause due to the extra X. एक एक्स त्या ठिकाणी काय झालेला आहे, वाढलेला आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी फॉर्म झालेले. आणि द जिनोटाइप्स इंडिव्हिज्युअल 44 प्लस एक्स कॅपिटल एक्स कॅपिटल वाय. एक्स असेल आणि वाय असेल तो मेल आहे आणि त्या मेलवर एक एक्सची कॉपी जर ॲड झाली तर तो सिंड्रोम कोणता असेल, काइनफिल्टर सिंड्रोम. दे आर डिस्क्राईब इज अ फेमिनाइज मेल. आणि हे डिस्क्राईब कोणामध्ये होतं, फेमिनाइज मेल्समध्ये. एक्स्ट्रा क्रोमोझोम इज अ रिझल्ट ऑफ नॉन डिजंक्शन ऑफ द क्रोमोझोम ड्युरिंग मिओसिस. म्हणजे एक्स्ट्रा क्रोमोझोमचे रिझल्ट जे आहे ते कसे असतील, नॉन डिसजंक्शन ऑफ एक क्रोमोझोम, परंतु केव्हा प्रोसेस जेव्हा मिओसिस चालू असेल, ड्युरिंग मिओसिस त्यावेळेस. इंडिव्हिज्युअल इज मेल अँड हॅज ओव्हरऑल मस्क्युलाईन डेव्हलपमेंट. इंडिव्हिज्युअली मेल जे आहे ते हॅज ऑर मस्क्युलाईन डेव्हलपमेंट त्या ठिकाणी. व्हॉइस स्पीच इज अ हॅश अँड हॅव अंडर डेव्हलप टेस्टीज.
They are tall with long arms, feminine development of breast, that is the gynecomastia, and number of spermatogenesis. Therefore, individuals are the steriles. Then, thank you. Plant photography is very attractive. Epiphytic plant example is a vantha. So, like and share our channel. Thank you so much.